बाबी आपल्याकडे आहेत त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं जे अटेन्शन असतं, आपलं जे लक्ष असतं ते आपलं पॉझिटिव्हिटीकडे किंवा अबंडन्स ज्याला भरभराट म्हणतो तिकडे आपलं लक्ष जातं. हे ज्यावेळेस आपल्या पॉझिटिव्हिटीकडे लक्ष जातं त्यावेळेस आपण अधिक विधायक होतो आणि खऱ्या अर्थाने जे फायनान्शियल जे सिच्युएशन आहे त्याबद्दल आपण अधिक जागरूक होतो. हे करायचं कसं? तर आपल्याला हे ग्रॅटिट्यूड जर्नल जे आहे किंवा एक वही आणि पेन हे घ्यायचं आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्याला लाभलेल्या आहेत, भरपूर आपल्याला मिळालेल्या आहेत ते लिहायचं. ज्या आपल्या गरजा आहेत त्या कशा पूर्ण झालेल्या आहेत हे लिहायचं. ज्यावेळेस आपण याबद्दल जागृत होतो त्यावेळेस त्याचा जो बेनिफिट आहे, जो फायदा आहे तो असा होतो, की आपलं जे ब्रेन आहे, जे आपला मेंदू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा रिवायरिंग होती. त्या गोष्टी एकत्रित येतात. ते तंतू एकत्रित येतात, की ज्या योगे आपणाला ज्याला भरभराट म्हणतो आपण, समृद्धी म्हणतो, त्या समृद्धीकडं आपण आपली वाटचाल होते आणि जी स्केर्सिटी असते किंवा आपल्याला ज्याला आपण म्हणतो, की गरीबपणा आहे, तिथून आपली सुटका होते आणि आपली जी फायनान्शियल जे पैशाविषयी जे आपल्याला जी नेहमी विवंचना वाटत असते, ही जी मानसिकता आहे ती कमी होते. आणि माझ्याकडं असंच एक क्लायंट आलेले होते. त्यांना याबद्दल मी मार्गदर्शन ज्यावेळेस आमचं संभाषण झालं आणि ज्यावेळेस मी मार्गदर्शन केलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हो, हा तर माझ्या कुठेतरी अगोदर पूर्वग्रह हा होता की माझ्याकडं पैसे खूप कमी आहेत. पण ज्यावेळेस त्यांनी बघितलं की हे जर्नलिंग मी केल्यामुळं माझ्यामध्ये जो भरभराटपणा जो आहे, जे जे जर आपण भरभरून ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत तिथपर्यंत मी पोहोचू शकतो.